या क्षणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव अमेरिका, रशिया आणि फ्रान्सनं ठेवलेला आहे। संयुक्त राष्ट्रसंघात हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। भारताच्या परराष्ट्र धोरणाचं हे मोठं यश मानलं जात आहे। किंबहुना जैश-ए-मोहम्मदच्या विरोधात भारतानं जी कूटनीती राबवली त्या कूटनीतीला कुठेतरी यश येताना पाहायला मिळतंय, कारण संयुक्त राष्ट्रसंघात या संदर्भात आता प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। अमेरिका, रशिया आणि फ्रान्सनं या संदर्भात प्रस्ताव ठेवलेला आहे। मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं, काळ्या यादीत त्याला टाकण्यात यावं अशी मागणी आता करण्यात आलेली आहे। या संदर्भातला प्रस्ताव हा ठेवण्यात आलेला आहे। पाकिस्तानवर हवाई हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्या मसूद अझहरला आता भारताच्या निशाणावर असल्याचं कळत आहे। ज्याप्रमाणे अमेरिकेनं पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला, अगदी त्याचप्रमाणे आता भारतही पाकिस्तानात शिरून मसूद अझहरला यमसदनी धाडणार आहे। एक नजर टाकूया। 8 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या नेव्ही सील्सनं पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये घुसून कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता। तशीच अवस्था आता जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची होणार आहे। यूनाइटेड स्टेट्स की नेवल सील एबटाबाद से ओसामा बिन लादेन को ले गई, तो क्या हम नहीं कर सकते? भारतानं मंगळवारी पहाटे बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केले। बालाकोट पासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर अबोटाबाद आहे। याच अबोटाबादमध्ये अमेरिकेनं लादेनचा खात्मा केला होता। या पार्श्वभूमीवर लादेनप्रमाणेच भारताकडून मसूद अझहरच्या मुसक्या आवळण्याची योजना आखली जाते, कारण उरीनंतर भारतानं आपली रणनीती बदलली आहे। भारतानं पाकिस्तान विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवारी त्याचा अनुभव पाकिस्ताननं घेतलाय। भारत कोणत्याही प्रकारची सैनिकी कारवाई करण्यास आता मागे पुढे पाहणार नाही, हेच या हवाई कारवाईतून स्पष्ट झालंय। त्यामुळे पाकिस्तान आणि मसूद अझहरच्या पायाखालची जमीन सरकली आहे। भारतीय लष्कराचे तिन्ही दल पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यास सज्ज आहेत। सध्याची तणावपूर्ण परिस्थिती पाहता अमेरिकेप्रमाणेच भारत ही मसूद अझहरचा खात्मा करण्यासाठी एखादं मिशन तडीस नेण्याची दाट शक्यता आहे। पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय हवाई दलातील पायलटला परत आणण्यासाठी भारतानं आता पाकवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे। भारतीय पायलटला तात्काळ आणि सुखरूपपणे भारताच्या हवाली करा अशा स्पष्ट शब्दात भारतानं पाकला ठणकावलेला आहे। तर भारत पाकिस्तान मधला सध्याचा तणाव कमी झाला तर पकडलेल्या पायलटला मुक्त करण्याचा विचार करू शकतो, असं मत पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी व्यक्त केलेलं आहे। पाकच्या ताब्यात भारताचा पायलट असून त्यांच्या सुटकेकरता भारतानं दबाव टाकलेला आहे। दरम्यान भारत पाकिस्तानामधला सध्याचा तणाव कमी झाला तर पकडलेल्या पायलटला मुक्त करण्याचा विचार करू, असं पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे। जम्मू काश्मीरच्या बडगाम मध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिकांसह 6 जणांचा दुर्दैवी अंत झालाय। यामध्ये मृत्युमुखी पडलेले एक पायलट हे नाशिकचे रहिवासी असल्याचं कळतंय। स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांचा यामध्ये मृत्यू झाला। काल सकाळी हे हेलिकॉप्टर बडगाम भागात कोसळलं होतं। आणि यात नाशिकच्या पायलटला वीरमरण आल्याचं पाहायला मिळत आहे। जम्मू काश्मीर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये जो जवान शहीद झाला, निनाद मांडगवणे, याच्या घरी आता आपण आहोत। नाशिकमधलं DGP नगर परिसरामध्ये हे त्याचं राहतं घर आहे आणि ह्याच घरामध्ये ते राहत असल्याची जी माहिती आहे ती मिळालेली आहे। मात्र ह्या घरामध्ये आता सध्या तरी त्याचे जे घरचे आहेत, नातेवाईक आहेत, ते ह्या घरामध्ये नाही आहे। ते गेल्या काही दिवसांपासून बाहेरगावी गेलेल्या असल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून मिळते आहे। मात्र ह्याच घरात ते राहत होते आणि या दुर्घटनेमध्ये त्यांचं निधन झाल्याची वृत्त आहे। मात्र आता आपण त्यांच्या घराच्या बाहेर आहोत, ज्या ठिकाणी आता त्यांचे कुठलेही नातेवाईक या ठिकाणी नाही आहेत। ते बाहेरगावी गेल्यामुळे घराला लॉक लागल्याचं चित्र या ठिकाणी आहे आणि परिसरातील नागरिकांना देखील या सर्व घटनेची अद्याप तरी
कल्पना नाहीये। न्यूज 18 लोकमतसाठी लक्ष्मण घाटोळ, नाशिक। आमचा चांगला परिचय आहे आणि अगदी घरगुती सारखेच आहोत आम्ही सगळे। निनाद हा खूप शांत चांगला मुलगा होता आहे आणि खूप कुठलेही निर्णय घेताना समंजसपणाने शांतपणाने निर्णय घ्यायचा आणि नेहमी हसतमुखी असायचा तो। असं निनाद होता। असं वाटतच नाही काही दुर्घटना घडली आहे म्हणून। आणि निनाद आताच मागच्या महिन्यात येऊन गेलाय, त्यामुळे आणि त्याच्याबद्दल अशी अपेक्षाच नव्हती की असं काही होईल म्हणून। फार म्हणजे तो आपल्या जॉबशी इतका एकनिष्ठ असायचा की तो सुट्टीसुद्धा कधीही घेत नव्हता। आम्ही गेले 9 वर्षापासून त्याला बघत होतो। 2009ला भरती झाल्यानंतर आला तर 4 दिवस फक्त इथं असायचा। 4 दिवसात तो मला ड्युटीवर जायचं आहे आणि आपल्या मुलांसाठी सुद्धा तो आई म्हणजे वेळ देत नव्हता। सतत आईवडील त्याची पत्नीसुद्धा असं म्हणायची की हे मला वेळ देत नाही, कायम ड्युटीवर असतात, पण अत्यंत कष्टाळू भयंकर कष्टाळू होता। बालाकोट हवाई हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून मुंबईतही सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केलेला आहे। विशेषतः शत्रूकडून हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांवरची सुरक्षा आणखीनच कडेकोट करण्यात आलेली आहे। पाहूया सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई किती संवेदनशील शहर आहे ते। बालाकोट हल्ल्यानंतर मुंबईतही हाय अलर्ट। देशाची आर्थिक राजधानी दहशतवाद्यांच्या रडारवर। मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवली। मुंबई देशाची आर्थिक राजधानी असलेलं हे महानगर तसं यापूर्वीही पाकड्यांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरलंय। 26/11चा दहशतवादी हल्ला देखील या शहराने आपल्या अंगावर झेलून झालाय। पण यावेळीची परिस्थिती वेगळी आहे, कारण भारताने प्रथमच पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना उद्ध्वस्त केलंय। त्यामुळे प्रतिशोध म्हणून पाकड्यांची पुन्हा एकदा मुंबई महानगरावर वाकडी नजर पडू शकते। तसंही कराचीपासून मुंबई हे शहर फार लांब नाही। बाय रोड कराची मुंबईचं अंतर 882 किलोमीटर असलं तरी समुद्रामार्गे हेच अंतर अवघं 589 नॉटिकल माइल्स इतकं आहे। अशातच गुप्तचर यंत्रणांना मुंबईतल्या दादर सारख्या रेल्वे स्टेशनवर दहशतवादी हल्ला होण्याचे इनपुट्स मिळाल्याने परिस्थिती आणखीनच टेन्स बनली आहे। म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आत्तापासूनच दादर रेल्वे स्थानकावरची सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवली आहे। दादर हे रेल्वे स्टेशनवरचं अत्यंत गजबजलेलं स्टेशन आहे। अशा वेळेला किंवा अशा ठिकाणी सॉफ्ट टार्गेट ठरू शकतं अतिरेक्यांचं आणि म्हणूनच मुंबईभरात सगळ्या रेल्वे स्टेशनची जी सुरक्षा आहे ती वाढवण्यात आलेली आहे। आता आपण पाहतोय की दादर रेल्वे स्टेशनच्या या परिसरात आपण पाहतोय की QRT क्विक रिस्पॉन्स टीम आहे, त्याचं एकंदर हे तपासणी सुरू आहे आणि कशा पद्धतीनं पोलीस इथे येतात आपण पाहतोय। खरं तर GRP मुंबई पोलीस आणि RPF यांची एकत्र टीम ज्यांनी या पूर्ण दादर स्टेशनला आपल्या कवेत घेतले आणि एकंदर प्रत्येक गोष्टीची तपासणी सुरू आहे। ही आता आपण GRP आणि MSFची टीम बघतोय की ज्यांची ही क्विक रिस्पॉन्स टीम या अशा पद्धतीनं रेल्वे स्टेशनवर तपासणी करते आणि जर कोणी सस्पिशियस आढळलं तर त्याची चौकशी केली जाते। मग याच्यामध्ये तिकीटलेस पॅसेंजर असेल, लहान मुलं असतील ज्यांच्याबरोबर जर कोणी पालक नसतील तर, किंवा मग एखादं काही अशी वस्तू किंवा काही मोठे सामान ज्यांची एकंदर तपासणी केली जाते। आणि दादर स्टेशनवरच नाही तर मुंबईतल्या सगळ्या रेल्वे स्टेशन्सवरचा हा हाय अलर्ट आहे। मुंबईतील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवरची सुरक्षा वाढवली असली तरी मुंबईकरांनीही आम्हाला सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाधिक सहकार्य करावं असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय। टोटली हाय अलर्ट आहोत आणि RPF, GRPF आणि लोकल पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही जॉईंट मार्च करतो आणि सर्व प्रवाशांना अवेअरनेस केलेला आहे की बाबा संशयित वस्तू, संशयित व्यक्ती किंवा संशयित प्लेस असं दिसलं तर आम्हाला अलर्ट करा आणि पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी आहे। ह्याच्यासाठी आम्ही एक क्विक रिस्पॉन्स टीम आम्ही तयार केलेली आहे। आजूबाजूला रस्त्यात होतो माणसं आपली आहेत तेव्हा पिशवी ठेवली त्या नाही, पिशवी दोनाची आहे, मोबाईल आहेत, म्हणजे असे आम्ही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही ठेवतो। प्रवास करताना आजूबाजूला कुठली व्यक्ती आहे, काय आहे, ती संशयास्पद आहे की यानी त्याच्याजवळ काही सामान आहे का, तो काय करतोय याच्यावर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे। आणि मग काय करायचं, आणि जर असं निदर्शनास आलं तर जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा आमच्याकडे नंबर आहेत पोलिसांचे, त्यांना ताबडतोब फोन करून त्याला कळवायचं। प्रत्येकाने दक्षता ठेवणे महत्त्वाचं आहे आणि ट्रेन प्रवास म्हटल्यावरती प्रत्येकाची धावपळी होतच असते आणि प्रत्येकाने प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाता येताना वगैरे एकदम दक्ष राहावं आणि प्रत्येकाने कुठे अफवांवरती वगैरे विश्वास ठेवू नये।
मुंबई शेअर बाजार, मंत्रालय, JNPT आणि सर्व महत्त्वाची रेल्वे स्टेशन्स नेहमीच हाय अलर्टवर असतात. पण अतिरेकी नेमका कुठून हल्ला करतील याचा नेम नाही. तसंही 26/11च्या हल्ल्यावेळी अतिरेकी थेट गेटवे ऑफ इंडियातूनच मुंबईत घुसले होते. त्यामुळे या महानगराच्या सुरक्षेसाठी पोलिसांसोबतच सामान्य मुंबईकरांनाही सतर्क राहावं लागणार आहे. कारण प्रश्न शेवटी देशाच्या आर्थिक राजधानीच्या सुरक्षेचा आहे. ब्युरो रिपोर्टसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सुरक्षा यंत्रणा तर काळजी घेतायत, पण लोकांचं काय? मुंबईच्या उपनगरीय रेल्वेनं प्रवास करणारे 75 लाख प्रवासी आहेत आणि या प्रवाशांनी पोलिसांचं आवाहन गांभीर्यानं घेतलंय की नाही याचा सुद्धा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोकेनं. पॅसेंजर खरंच दक्ष आहेत का? रेल्वेचे प्रवासी दक्ष आहेत का? प्रवाशांकडे जाणून घेऊया. आता आपण बघतोय काय होते देशात. अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा रेल्वेतनं प्रवास करता तेव्हा काय काळजी घेता आणि घ्याल? आजूबाजूला बसलेलं ध्यान द्यायला लागेल. काय सामान पडलेलं असलं तर विचारून बघाच आजूबाजूला कोणाचं आहे का, नाही तर मग पोलिसांना कळवायचं. तुम्ही कुठून कुठे प्रवास करता आणि नेमकं कुठल्या गोष्टीकडे जागरूकपणे बघणार आहात? घाटकोपर टू विटी या ठिकाणी आजच्या देशातली परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि यासाठी सर्वांनीच त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. तुम्ही काय कराल पर्सनली? तुम्ही काय कराल? प्रवास करताना आजूबाजूला कुठली व्यक्ती आहे, काय आहे, ती संशयास्पद आहे की त्यांनी त्याच्याजवळ काही सामान आहे का, तो काय करतोय याच्यावर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. आणि मग काय करायचं? आणि जर असं निदर्शनास आलं तर जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा आमच्याकडे नंबर आहेत पोलिसांचे, त्यांना ताबडतोब फोन करून त्यांना कळवायचं. त्यांना म्हणतात जागरूक नागरिक. तू सांग, तू काय करणार आहे जेव्हा प्रवास करशील तेव्हा? प्रत्येकाने दक्षता ठेवणे महत्त्वाचं आहे. आणि ट्रेन प्रवास म्हटल्यावरती प्रत्येकाची धावपळी होतच असते आणि प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाता येताना वगैरे एकदम दक्ष राहावं आणि प्रत्येकाने कुठे अफवांवरती वगैरे विश्वास ठेवू नये आणि स्वतःच्या सेफ्टीसाठी किंवा अन्य लोकांच्या प्रवाशांच्या सेफ्टीसाठी प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. मला सांग की जर एखादी बॅग कोणीतरी विसरून गेला वर रॅकवर रेल्वेच्या, तर तू काय करशील? तर नक्कीच इथे सुरक्षा यंत्रणा आहेत, त्यांना कळवलं पाहिजे. पण तू हात लावशील का त्या बॅगेला? नक्की? तर ही आहे खरं तर मुंबईतली हे प्रवासी जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की एकंदर या सगळ्या घटनांकडे आणि लोकांकडे जागरूकपणे बघितलं जाईल. दक्ष नागरिकाची जी कर्तव्य ती ही पार पडणार आहेत आणि त्यामुळे आपण जर म्हणू की रेल्वेतला प्रवास हा लोकांचा सुखकर व्हावा यासाठी लोकांनीच खरं तरी खबरदारी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक संदिग्ध दिसणाऱ्या गोष्टी, वस्तू, व्यक्ती याबद्दल पोलिसांना माहिती कळवणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, दादर. नागरिकांप्रमाणे मच्छीमारांनी सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे आणि सतर्कता करण्यात सुद्धा आलेला आहे. समुद्रात कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा वस्तू आढळल्यास तातडीनं पोलिसांना माहिती देण्याची सूचना पोलिसांनी दिलेली आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि याविषयी आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी घेतलेला हा आढावा. भारत पाकिस्तान मधला वाढता तणाव आणि या वाढत्या तणावाच्या अनुषंगाने मुंबई आणि महाराष्ट्राला सुद्धा हाय अलर्ट करण्यात आलेला आहे आणि विशेषतः महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे 720 किलोमीटरची, त्यातल्या संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. सागरी गस्त वाढवलेली आहे. म्हणजे आता समुद्रात इथे जर आपण बघितलं तर खोल समुद्रात मच्छीमार जात असतात. या सगळ्या मच्छीमारांना सतर्क करण्यात आलेलं आहे आणि मच्छीमारांना हे सांगण्यात आलेलं आहे की जर समुद्रामध्ये संशयास्पद वस्तू कुठे आढळली तर ताबडतोब पोलिसांना कळवा. खरं तर सागरी गस्ती नौका पण आहेच, गस्त घातली जाते इथे. ही गस्त आता 24 तास केलेली आहे आणि किनारपट्टीवर विशेषतः रात्रीच्या वेळेला पोलिसांचं एक पथकसुद्धा इथे अनेक सागरी गस्तीनं पथक जे आहे जे पायी गस्ती घालतं ते पण पायी गस्त सुरू आहे. विशेषतः 26/11च्या हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचं महत्त्व वाढलं आणि त्यानंतर पोलिसांनी अनेक उपाय योजले. विशेषतः जॉईंट सी पेट्रोलिंग सुरू झालं आणि म्हणजे कस्टम्स, नेव्ही आणि पोलीस 12 नॉटिकल मैलापर्यंत खरं तर हे कस्टम्सच पेट्रोलिंग आणि त्यानंतर पुढे नेव्हीच्या बोटी असतात समुद्रातल्या गस्तीला. परंतु काही सांगता येत नाही आणि कुठली रिस्क घेतली जात नाही आणि त्यामुळे पोलिसांच्या बोटींनी पण गस्त घातली जाते. ही गस्त ही नौकाच आपण इथे बघतोय, आपण वेंगुर्ले बंदरात नांगरून ठेवलेली ही आत्ता जायची आहे गस्ती नौकेला. 24 तास गस्त चालू असते आणि त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही सूचना किंवा कोणतीही समुद्रातली हालचाल जी वेगळी वाटेल मच्छीमारांना
ती हालचाल ताबडतोब कळवावी असं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे भारत पाकिस्तान जो तणाव आहे या आणि विशेषतः सागरी मार्गाने कुठे जर हल्ला होत असेल किंवा शक्यता असेल कुणी अतिरेकी घुसण्याची तर ती हाणून पाडावी यासाठी सगळी यंत्रणा सज्ज झालेली आहे. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, वेंगुर्ले. देशभरात सध्या हाय अलर्ट लागू करण्यात आलाय आणि या संदर्भात पुण्यातील विमानतळांवरच्या सुरक्षेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी. आज सकाळी पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर देशभरातल्या विमानतळांवरती हाय अलर्ट देण्यात आलेला होता. काल भारताने जे एअर स्ट्राईक केलं त्याच्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलीस आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीची एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांची एक मोठी बैठक जी आहे ती काल पुणे एअरपोर्टला पार पडली. आणि आज सकाळपासूनच पुणे एअरपोर्टचे ऑपरेशन्स जे आहेत ते अत्यंत साधारणपणे सुरू आहेत, नेहमी सुरू असतात तशीच सुरू आहेत. पुण्याहून थेट जम्मू काश्मीर किंवा इतर श्रीनगरच्या विमानतळावर जाणाऱ्या डायरेक्ट फ्लाईट नसल्यामुळे इथल्या कुठल्याही फ्लाईट ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या नाही. मात्र एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. पुणे एअरपोर्ट हे लोहगाव एअरफोर्सच्या बेस स्टेशनच्या बाजूचं आहे आणि आज सकाळपासून जशा एअरफोर्सच्या हालचाली वरती जम्मू काश्मीरमध्ये सुरू झाल्या त्याचबरोबर पुण्याच्या एअरबेसवरती सुद्धा लोहगावच्या सुखोई जे आहेत ते सकाळपासून सातत्यानं आकाशामध्ये घिरट्या घालताना पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळं अत्यंत ताकदीनं एअरफोर्स जी आहे ती तयार असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे या पुण्याच्या एअरपोर्टवरती, लोहगावच्या एअरबेस स्टेशनवरती. आणि इथून सुद्धा सातत्यानं दिवसभर सुखोई विमानाच्या घिरट्या ज्या आहेत त्या सकाळपासून पाहायला मिळत आहेत. सर्वसाधारण येणारे प्रवासी जे आहेत त्यांना मात्र सगळ्या फ्लाईट्स किंवा सिव्हिल एव्हिएशन जे आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या खाजगी विमानसेवा चालवल्या जातात त्या इथून सुरू आहेत. त्यांच्यामध्ये अजूनपर्यंत कुठलीच आडकाठी करण्यात आलेली नाही. दिल्लीमध्ये, श्रीनगरमध्ये किंवा चंडीगडचे एअरपोर्ट जे आहेत त्या ठिकाणी सगळी हवाई वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आलेली होती आणि तिथले बेस जे आहेत ते फक्त वायुसेनेसाठी, एअरफोर्ससाठी राखून ठेवण्यात आलेले होते सैन्यासाठी. तसं अजून तरी पुण्यामध्ये काही पाहायला मिळत नाही आहे. मात्र लोहगाव एअरबेस स्टेशनवरती सकाळपासून आकाशामध्ये पुण्याच्या डोक्यावरती सुखोई घिरट्या घालताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.